लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आजच्यामध्ये आपण पाहतो की इकडे आता अद्वैतने भरपूर सारं सामान खऱ्यांच्या घरी आणलेलं असतं. सगळे खरे अद्वैतला विचारायला लागतात की हे सगळं काय आहे. त्यावर अद्वैत आता सगळ्यांना म्हणत असतो, अरे हो हो हो, 1 मिनटं थांबा, मला बोलण्याची संधी तर द्या. मी हे सगळं काही सामान आणलेलं आहे तुमची मुलगी खरे आहे तिच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी. मला तिच्यासाठी काहीतरी स्पेशल सरप्राईज बनवायचं आहे. त्यावर सगळे विचारतात, पण मग काय बनवणार आहेस तू सरप्राईज? त्यावर अद्वैत म्हणत असतो की केक. मी कलासाठी केक बनवायचं असं ठरवलेलं आहे. त्याबरोबर लगेच आता सगळे विचारतात, पण तुला केक बनवता येतो का? त्याबरोबर अद्वैत सांगत असतो, केक नाही, मला नाही येत केक बनवता. त्याबरोबर काजू म्हणते, दाजी अहो केक बनवता येत नाही, मग केक कसा बनवणार? त्याबरोबर अद्वैत म्हणत असतो, मला जरी येत नसला तरी मिसेस खरे आहेत ना, त्या मला मदत करतील, त्यांना तर येतच असेल ना केक बनवता. त्याबरोबर लगेचच आता संगी म्हणायला लागते की नाही हो जावई बापू, नाही, मला हे समजा येत नाही. मला तुम्ही काय बी सांगा, चकल्या चिवडा फराळ काय बी सांगा, मी बनवू शकतो, पण हे समजा नाही. त्यावर लगेचच आता इकडे जे कलाचे बाबा असतात ते म्हणायला लागतात की अगं संगे असं काय करतीस, जावई बापू बी आहेत की, ते बी तुझी मदत करतील की, तुम्ही दोघांनी मिळून करा केक. त्याबरोबर संगी म्हणत असते की अवं नाही, मला नाही जमायचं केक बनवाय, मला येतच नाही ती गोष्ट, कशी काय करू म्या? त्याबरोबर लगेचच आता इथं अद्वैत म्हणायला लागतो की अहो नाही मिस्टर खरे, मला सुद्धा नाही येत केक बनवता, खरंच नाही येत, मला नाही जमणार केक वगैरे बनवायला. काजल आहे ना आपल्याकडे, काजल तू बनवशील ना गं केक, तुला येईल ना? त्याबरोबर काजल तुला माहिती आहे का? त्यावर काजल म्हणत असते की दाजी अहो आपण कॅफेमध्ये काम केलं ना, आपण काय करायचो, अशी पटापट ऑर्डर नेऊन शेफला द्यायचो, आपला शेफ असा मस्त केक बनवायचा आणि मग आपण ते केक आणून टेबलावरती सर्व करायचो. दाजी अहो आपण केक टेबलावर आणून सर्व करायचो, पण आपल्याला हे नाही माहिती की केकची ऑर्डर नेमकी कशी बनवायची ते. खरंच हो, नाही येत आपल्याला पण केक बनवता. त्याबरोबर लगेचच आता इकडे अद्वैत म्हणायला लागतो की अरे मग काय करायचं आपण? तर काजू म्हणत असते, दाजी आपण ना एक काम करूया, जुगाड करूया. त्याबरोबर अद्वैत म्हणतो की नाही काजल, जुगाड वगैरे काही करायचं नाही आहे आपल्याला स्वतःला केक बनवायचा आहे आपल्या खरेसाठी. हे बघ काजल, अगं मी कोण आहे, दी परफेक्शनिस्ट अद्वैत चांदेकर, मग मला तर परफेक्टच गोष्टी कराव्या लागतील ना. तुम्ही सगळ्यांनी एक काम करा, तुम्ही पटापट ॲप्रन घाला, मग त्याच्यानंतर आपण काय करायचं ते ठरवूया. चला पटापट ॲप्रन घाला. आता संगीत ॲप्रन घालते आणि म्हणते, अगं एक काळजी, अगं श्वास कोंडल्यासारखा व्हायला आहे माझ्या. त्याबरोबर आता काजू म्हणत असते, आई जरा थांब गं तू, हे करायचं असतं, चला आता आपण केक बनवायला घेऊया काय? त्यानंतर मग आता अद्वैत, कलाचे आई वडील या सगळ्यांनीच केक बनवायला घेतलेला असतो. आता केक बनवण्यासाठी अद्वैत, काजल आणि इकडे कलाचे आई बाबा सगळेजण प्रयत्न करत असतात. सोशल मीडियावरती व्हिडिओ लावून ते आता केक बनवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचा प्रयत्न सक्सेसफुलसुद्धा होतो. छान असा केक त्यांनी बनवून तयार केलेला असतो. अगदी हसत खेळत आनंदाने सगळ्यांनी मिळून सगळं छान काम केलेलं असतं. आता लगेचच काजल म्हणत असते, वा दाजी तुम्हाला गॅस बी पेटवता येतो? त्याबरोबर लगेच अद्वैत म्हणतो, हो मग मी आहे कोण, दी ग्रेट अद्वैत चांदेकर. त्याबरोबर आता लगेचच संगी म्हणते, चला आता मी माझ्या कलेला फोन करते आणि तिला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बी देते आणि सांगते की जावई बापूंनी तुझ्यासाठी ते सरप्राईज तयार केलं आहे म्हणून. काय म्हणजे माझी कला कशी एकदम खुश होऊन जाईल. त्यावर अद्वैत म्हणत असतो, अहो नाही मिसेस खरे, सरप्राईज आहे ना, मग तुम्ही ते सांगताय कुठे? त्याबरोबर लगेचच संगी म्हणत असते, अहो पण जर मी कलेला विश नाही केलं की नाही तर तिच्या लक्षात येईल की नक्कीच काहीतरी गडबड आहे. मी दरवर्षी विश करते ना हो तिला. त्याबरोबर मग अद्वैत म्हणतो की ठीक आहे, जर असं असेल तर तुम्ही एक काम करा, तुम्ही खरेला कॉल करा, पण फक्त विश करण्यापुरतं तिला विश करा, पण तिला मी इथे आहे की नाही ते सांगू नका. अहो तुमची मुलगी खूप हुशार आहे, त्यावरून ताक भात ती बरोबर ओळखते, त्यामुळे तिला काहीही कळता कामा नये याची खबरदारी आपल्यालाच आता घ्यावी लागणार आहे. तरी दुसरीकडे कला ही खूपच जास्त नाराज असते. मनातल्या मनात ती म्हणत असते की हा अद्वैत असा कसा आहे, मी या चांदेकरचा वाढदिवस बरोबर स्वतःहून माहिती करून घेतला आणि या चांदेकरने मात्र माझा वाढदिवससुद्धा माहिती करून घेतलेला नाही आहे आणि कुणालाच कसं विचारलं नाही माझ्या वाढदिवसाबद्दल. त्याबरोबर रजनी म्हणायला लागते, कला अगं आबांना चहा बनवून देतेस ना? त्यावर कला म्हणत असते की हो देते ना,
विसरूनच गेले. आणि मग आता गरम पातेलं कला हातानेच उचलते. त्यावर रजनी म्हणत असते, अगं काय करतेस कला, जरा हळू कर, सांभाळून. त्यावर कला म्हणत असते, अहो नाही रजनी मॅडम, ते चुकून झालं. बरं मी घेते पटकन चहा बनवायला. ती चहाचं भांडं घेते आणि बघते तर काय, आता तिथे चहासाठी साखर आणि पूड जिथे ठेवलेली असते तिथे नसते. कला म्हणते, साखरेची आणि पुडेची जागा ह्या अंजूने बदलली वाटतं. अंजू, ए अंजू, अगं साखर आणि पूड कुठं आहे? त्यावर अंजू म्हणत असते, अहो कलाताई, तुम्हीच तर दिल्लीला जाण्या अगोदर तिथे दुसरं सामान ठेवायला जागा हवी होती म्हणून जागा बदलली होती ना. त्याबरोबर कला म्हणत असते, हो का, अगं सॉरी, ॲक्च्युली काय झालं ना, माझ्या स्वतःच्याच लक्षात नाही राहिलं. मला वाटलं तू जागा बदलली आहेस म्हणून मी तुला विचारायला हाका मारल्या. बरं ते जाऊ दे, मला सांग मग कुठे आहे साखर आणि चहा पावडर? त्याबरोबर लगेचच ती अंजूला म्हणते, चल बरं मला पटकन काढून दे. अंजू कलाला साखर चहा पावडर देते. तर रजनी तिला विचारते, कला काय गं, सगळं काही ठीक आहे ना? तुझं आणि अद्वैतचं काही भांडण वगैरे झालेलं नाही आहे ना? त्यावर कला म्हणत असते, भांडण व्हायला आधी बोलावं तर लागेल ना. हा माझ्याशी बोललेलाच नाही आहे. माझा वाढदिवससुद्धा विसरून गेला. मी याचा वाढदिवस बरोबर माहिती करून घेतला, पण याच्या लक्षात माझा साधा वाढदिवस नाही आहे. असा कसा आहे हा? याला एवढंही गरजेचं वाटलं नाही का की माझा वाढदिवस जाणून घ्यावं? इतकी महत्त्वाची नाही आहे का मी ह्याच्यासाठी की माझा वाढदिवससुद्धा यांनी विसरावं? जाऊ देत, आता ना मला याच्याशी काही बोलायचंच नाही आहे, सोडूनच देते मी आता विषय, असा कला विचार करायला लागते. परत मग ती म्हणते की पण आमच्यात कधी या विषयावर चर्चा झालीच नाही. मग मी चांदेकरला कधी जर सांगितलंच नाही आहे की माझा वाढदिवस कधी असतो, तर त्याला माहिती तरी कसा होईल की माझा वाढदिवस? पण असं कसं काय? ह्याने कोणाला तरी विचारायला हवं होतं ना. जाऊ दे. आता आबांना कला चहा झाल्यावर चहा द्यायला जाते. कला चहा देते आबांना, पण कलाचं मन मात्र अगदी अस्वस्थ असतं, कारण अद्वैतने तिला आज तिच्या वाढदिवसानिमित्त विश केलेलं नसतं. आता कला आबांना चहा देते. आबांनासुद्धा कलाचा वाढदिवस आहे ते माहिती असतं, पण आबासुद्धा कलाला अजिबातच काही विश वगैरे करत नसतात. कला ही नाराज असते. इतक्यात तिच्या आईचा फोन येतो. कला फोन घेते आणि म्हणते, हां हॅलो आई, बोल. आता आईचा फोन आल्यावर कला खूप खुश होऊन जाते, कारण आई तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हॅपी बर्थडे टू यू कला, हॅपी बर्थडे टू यू कला, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. तुम जियो हजारों साल और साल के दिन हो 50,000. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. आता आईने गाणं गायल्याच्या नंतर तिला ठसका लागतो. कला म्हणते, काय गाई, काय झालं? त्यावरती सांगते, काय नाही गं, जरा मला ढासळ लागली. ते समजा सोड, तुमच्या घरी समजा काय कसं काय सुरू आहे? त्यावरती म्हणत असते, अगं आई, इकडे कसलं काय, इथे कोणाला साधा माझा वाढदिवस आहे ते माहीतच नाही आहे, लक्षात नाही आहे गं कोणाच्या. चांदेकरने कधी तुला विचारलं नाही का? तुमचं कधी बोलणं झालं नाही का? त्यावर आई सांगते की नाही गं, आता ते मला असं कसं विचारणार? त्यावर कला म्हणते, बरोबर, नको ते सोडून या चांदेकरला ना सगळं बोलण्याची सवयच आहे. त्याबरोबर लगेचच आता आई म्हणायला लागते, अगं असू देत गं, जावई बापू चांगले आहेत माझे, तू उगाच त्यांच्यावरती कावत जाऊ नको. आणि चुकून लक्षात नसणं इश न करणं ती गोष्ट वेगळी आहे, पण माहीत असून बी इश न करणं हे किती वाईट आहे, असं आता बघून ती तिच्या नवऱ्याकडे बोलते. त्यानंतर संध्याकाळ झालेली असते. संध्याकाळी सगळेजणं शांतपणे बसलेले असतात, आपली आपली कामं करत असतात. इतक्यात आता आजोबांच्या फोनवरती अद्वैतचा फोन आलेला असतो. आता अद्वैतचा फोन आल्याबरोबर लगेचच आजोबा सगळ्यांना हाका मारतात, रजनी, सरोज, ए पोरीनो तुम्ही बी या, हो बघा अद्वैतचा फोन आला. त्याबरोबर आबा अद्वैतचा फोन उचलतात आणि म्हणत असतात, हां हॅलो अद्वैता, अरे बोल की, कसा काय फोन केला आहेस आज? त्याबरोबर अद्वैत म्हणत असतो, आबा मी सांगतो तुम्हाला, पण सगळे घरातले मेंबर्स तिथेच आहेत ना? त्यावर आबा म्हणतात की हो समधी इथंच आहेत, तू बोल तुला काय बोलायचं आहे ते. त्याबरोबर अद्वैत म्हणत असतो, आबा खरे नाही आहे ना तिथे आसपास? त्यावर आबा सांगतात की नाही रे. मग लगेचच अद्वैत म्हणतो, ठीक आहे मग तुम्ही फोन स्पीकरवर टाका. आबा फोन स्पीकरवरती टाकतात, तर अद्वैत म्हणत असतो की खरे येणार नाही ना आबा तिथे? त्यावर आबा नाही म्हणतात. मग अद्वैत आता म्हणत असतो की आबा हे बघा, मी आता ना खरेला थोड्या वेळात फोन करणार आहे आणि सांगणार आहे की एमर्जन्सी आहे, तू इकडे ताबडतोब निघून ये. खरे माझ्याकडे येणार आहे, पण त्यावेळेस कुणीच तिला अडवू नका किंवा कुठे चाललीस, काय चाललीस, तिला प्रश्नसुद्धा विचारू नका. तिला सहज तुम्ही सगळ्यांनी सोडून द्या. काय
त्याबरोबर आबा म्हणत असतात की बरं बाबा, आम्ही नाही अडवणार तुझ्या बायकोला, सोडून दो. त्याबरोबर आता इथे लगेचच सरोज ही सुद्धा खुश असते. तर रोहिणी मात्र विचार करते की कलाला सोडायचं आहे काय. आता तर मी काही तिला सोडत देत नाही आणि जाऊसुद्धा देत नाही. आता मी बघते ती बरोबर वेळेवरती अद्वैतपर्यंत कशी पोहोचते ते. काहीही झालं तरी मी कलाला अद्वैतपर्यंत वेळेवर पोहोचूच देणार नाही. आबा आता सगळ्यांना म्हणतात की ऐकलंस नवं समद्यांनी अद्वैतानी काय सांगितलं ते. मग आता आपल्या समद्यासनी तसं करायचं आहे. कलाला अद्वैतपर्यंत पोहोचवायचं आहे. पण कलाला कळता कामा नये आपल्या कोणाकडून बी की अद्वैतने आपल्या समद्यासनी हे समजा आधीच सांगितले. त्यामुळं चला समद्यांनी आता आपापल्या कामाला जावा. जावा जावा जावा. रजनी तू तुझ्या किचनमध्ये जा. सरोज जावा तू तुझ्या कामाला जा. ए पोरीनो जावा तुम्ही बी तुमच्या खोल्यांमधनं जावा. आणि रोहिणी अगं ये की तू इथं माझ्याबरोबर बस. त्यावर रोहिणी म्हणते नाही आबा तुम्ही बसा, माझं ना एक महत्त्वाचा फोन करायचा आहे, तर तेवढा कॉल करून मी आलेस, तुम्ही बसा. त्याबरोबर आबा म्हणतात बरं जा जा. मग आता रोहिणी ही बाहेर येते आणि पैसे देते एका माणसाला आणि म्हणत असते की हे घे. त्याबरोबर तो माणूस म्हणतो मला राहुल साहेबांनीच पाठवलं आहे तुमच्याकडे. त्यावरती म्हणते मला माहीत आहे, हे घे हे पैसे. आता कला इथे येईल आणि कला ही तिला एका ठिकाणी सोडायला सांगेल. ती जिथे कुठे सांगेल ना तिथे बरोबर तिला नेऊन सोडायचं, पण उशिरा सोडायचं, कळलं ना. त्याबरोबर तो माणूस म्हणतो की वय मॅडम तुम्ही काही काळजी करू नका. आता ते काय करायचं ते सगळं मी बघतो. तुम्ही जेवढं सांगितलं आहे तेवढं काम वेळेवर पूर्ण करतो म्हणजे झालं. त्याबरोबर ती म्हणते व्हेरी गुड. चल आता लवकरात लवकर निघ आणि लक्षात ठेव कलाला वेळेवर काहीही झालं तरी पोहोचवायचं नाही आहे. त्यावर तो माणूस म्हणतो हो मॅडम तुम्ही काळजीच करू नका, माझ्या व्यवस्थित लक्षात राहिलं आहे. कलाला वेळेवरती मी पोहोचू देणार नाही. तर आता इथे कला ही तिच्या खोलीमध्ये उपडी झोपलेली असते. तिला आता अद्वैतने आज विश नाही केलेलं या गोष्टीचं खूपच जास्त दुःख झालेलं असतं. अर्थात आपला नवरा आपल्याला वाढदिवसाला विश करत नाही म्हटलं तर बायकोला दुःख होणारच. मग अद्वैत हा आता कलाला फोन करतो. कला म्हणत असते हा चांदेकर बोल. त्यावर अद्वैत आता अस्थमाचा अटॅक त्याला आला असं नाटक करायला लागतो. खरे अगं मला खूप त्रास होतोय, खरे लवकर ये, खरे. त्यावर कला म्हणते चांदेकर कुठे आहेस तू आणि तुझ्या आजूबाजूला कोणी लोक आहेत का. कुठे आहेस तू चांदेकर, तू एकटा आहेस का, सांग मला, मी पोहोचते ताबडतोब. त्यावर अद्वैत म्हणतो मी हॉटेलवरती आहे खरे. रुची हॉटेल रुची. त्यावर कला म्हणत असते की ठीक आहे चांदेकर तू फार त्रास करून घेऊ नकोस, मी पोहोचते, लवकर ये, खरे लवकर ये, खरे. असं म्हणत आता अद्वैत फोन कट करतो. कला आता धावत पळत खाली आलेली असते आणि ते आता चाललेली असते. त्याबरोबर आबा आता कलाला विचारतात काय पोरी कुठं चाललीस तू एवढ्या रात्रीची कला. त्याबरोबर कला म्हणत असते आबा ते ॲक्च्युली इतक्यात तिच्या लक्षात येतं की नाही नको, घरात कोणाला या गोष्टीबद्दल सांगायला नको. आता जर मी घरातल्यांना सांगितलं तर उगाचच सगळ्यांना टेन्शन येऊन जाईल. कला म्हणते काही नाही आबा, अहो ते माझं एक काम आहे म्हणून बाहेर चालली होते थोडी, पण तुम्ही काही काळजी करू नका, मी घरी आल्यावर तुम्हाला सगळं काही सांगून देईन, तुम्ही विचार करू नका फार. हां मी येते, थोड्या वेळातच येते. आणि मग आता कला ही तिकडनं ताबडतोब निघून गेलेली असते. कला ही जशीच तिकडनं जाते आता तिला बाहेर सदा काकांऐवजी तो मुलगा दिसतो. आता त्या मुलाला बघून कला विचारते की काय रे तू इथे काय करतोयस आणि सदा काका कुठे आहेत, तू कोण आहेस. त्याबरोबर तो सांगत असतो की मॅडम सदा काका माझे काका आहेत आणि ॲक्च्युली काय झालं आहे ना त्यांची तब्येत थोडी बरी नाही आहे, त्यामुळे मग मी आज आलो आहे, ते सुट्टीवर आहेत, तर मीच तुम्हाला सोडतो ना तुम्हाला जिथे हवे तिथे, तुम्ही सांगा फक्त मला तुम्हाला कुठे जायचं आहे. त्याबरोबर कला म्हणत असते की हे बघ मला हॉटेल रुचीला जायचं आहे, चल तू गाडी काढ. त्याबरोबर तो म्हणत असतो की हो मॅडम चला. आणि मग लगेचच आता तो कलाला गाडीमध्ये घेतो आणि गाडी स्टार्ट करतो. आता कला ही गाडीमध्ये बसलेली असते, तिला हॉटेल रुचीला लवकरात लवकर अद्वैतजवळ पोहोचायचं असतं. तिला अद्वैतची खूपच जास्त काळजी वाटत असते. तर आता रोहिणी त्या ठिकाणी आलेली असते आणि रोहिणी म्हणत असते की कला खरे हॅपी बर्थडे टू यू. आता सगळं काही घडणार माझ्या मनाप्रमाणे, आता मी सुद्धा बघते तू वेळेवरती कशी पोहोचतेस ते. तर आता इथे ड्रायव्हर हा खूपच जास्त हळू गाडी चालवत असतो.
कला ड्रायव्हरला म्हणत असते, अहो दादा, मी म्हटलं ना तुम्हाला की आपल्याला लवकर पोहोचायचं आहे म्हणून, मग तुमचं हे काय चाललं आहे, गाडी फास्ट घ्या. त्याबरोबर तो म्हणत असतो की मॅडम हे बघा, मी गाडी अशीच चालवतो, तुम्ही उगाचच्या उगाच माझं डोकं फिरवू नका, आपण गाडी अशीच चालवणार, आपल्याला तुम्ही सांगायचं नाही. कला म्हणत असते, अहो दादा, कळतंय का तुम्हाला तुम्ही काय बोलताय ते, आणि मी गाडी फास्ट चालवायला सांगते कारण मेडिकल एमर्जन्सी आहे तिकडे. त्याबरोबर तो म्हणत असतो, अहो मॅडम, पण रस्त्यात खड्डे किती आहेत, कशी चालवणार मी तरी फास्ट गाडी. त्याबरोबर लगेचच कला म्हणत असते, जसे सदा काका चालवतात ना खड्डे चुकवत तशीच तुम्हीसुद्धा चालवा, तुम्हालासुद्धा जमेल. त्यावर तो म्हणत असतो, ओ मॅडम, हे बघा, आपल्याला शहाणपणा शिकवायचा नाही आहे, आपलं डोकं तव्यापेक्षा जास्त गरम आहे, उगाचच्या उगाच सांगायलो तेवढं ऐकायचं. कला म्हणत असते, हे बघ, ड्रायव्हर आहेस ना माझा, मग नीट बोलायचं माझ्याशी, समजलं ना. चल, व्यवस्थित गुपचुपपणे गाडी चालव, तू गाडी नीट चालवा फास्ट, नाहीतर मी खरोखर तुझी कंप्लेंट करेन. त्यावर तो म्हणतो, हां, कंप्लेंट करणार होय तुम्ही माझी, हातात मोबाईल आहे ना व, मग त्याच्यावरती व्हिडिओ बघत बसा किंवा गेम खेळा, मी गाडी अशा स्पीडनं चालवणार, आपल्याला तुम्ही शहाणपणा शिकवायचं नाही. त्याबरोबर कला म्हणत असते, तू काय बोलतोस, तुझं तुला तरी कळतंय का, मी सांगते ना गाडी तशीच चालवायची, चल लवकर. त्याबरोबर तो म्हणत असतो की हो मॅडम, मी बघतोय बरोबर माझ्या हिशोबाने चालवतोय, आता गाडी थोडी तो फास्ट मुद्दामून करतो. कला म्हणते, हां हे बरोबर आहे, या स्पीडने गाडी चालव. तो म्हणतो, अचानक गाडी थांबवून गाडी बंद पडली वाटतं. कला म्हणते, काय बंद पडली, अशी कशी बंद पडली. त्यावर तो म्हणतो, तुम्ही बसून राहा, मी बघतो काय झालं आहे ते. आणि मग आता तो गाडी काय झालं नक्की गाडीला ते बघायला खाली उतरतो. आता गाडीला तर काहीच झालेलं नसतं. तो गाडी लॉक करतो आणि कलाला गाडीतच ठेवतो. कला म्हणत असते की हे काय केलंस, गाडी का लॉक केलीस आणि मला का गाडीत ठेवलंस, गाडी उघडा पहिली, तू शहाणपणा करू नकोस. त्यावर तो माणूस म्हणत असतो, ओ मॅडम, तुम्ही गप्प बसा जरा, गाडीतनं बाहेर येऊन तुम्ही काय करणार आहे, उगाचच्या उगाच फक्त माझ्यावरती आरडाओरडाच करणार ना, मग त्यापेक्षा गाडीमध्ये बसून राहा, तेवढंच तुम्ही बी बरा राहाल आणि मी बी बरा राहतो, मी बघतो काय करायचं ते. त्याबरोबर आता कला ही जोरजोराने काचेवरती बाटली आपटायला लागते. मग तो ड्रायव्हर म्हणतो, अहो का गाडीचं नुकसान करायला लागलं आहे तुम्ही, थांबा येतोय मी गाडीचं बघून. आणि मग तो गाडी आता दुरुस्त झाली असं म्हणतो, गाडीत येऊन बसतो आणि गाडी चालू करतो. कला म्हणत असते, अहो दादा, इकडच्या रस्त्याने कुठे चाललाय, तिकडच्या रस्त्याने काढा, तिकडच्या रस्त्याने आपण लवकर पोहोचू, तिकडच्या रस्त्याने काढा. त्याबरोबर तो म्हणत असतो, ओ मॅडम, हे बघा, मी याच रस्त्याने गाडी घेऊन जाणार, या रस्त्याने आपण लवकर पोहोचू. त्यावर कला म्हणत असते, अहो नाही, या रस्त्याने आपल्याला पोहोचायला उशीर होईल, तुम्हाला कळत का नाही आहे दादा, मी सांगते ना त्या रस्त्याने नको, त्या रस्त्याने काढा म्हणून, तर तुम्ही माझं ऐका, तुम्ही जास्त उगाचच्या उगाच स्वतःची अक्कल वापरू नका. ड्रायव्हर म्हणत असतो, मॅडम मी म्हणतोय ना, तर तुम्ही माझं ऐका, मी याच रस्त्याने गाडी घेऊन जाणार. तर इकडे आता अद्वैत हा कलाची वाट बघत असतो. कला अजून आलेली नसते. मग अद्वैत आता विचार करतो की खरे घरनं निघाली आहे का नाही. मग अद्वैत आता आजोबांच्या फोनवरती फोन करतो आणि आजोबांना विचारतो की आजोबा खरे निघाली का. आजोबा सांगतात की हो, कला कधीचीच निघाली आहे, तू काळजी करू नको, ती थोड्या वेळात पोहोचेलच, आणि जर नाही पोहोचली तर मग तू तिला फोन करून बघ. त्यावर अद्वैत म्हणतो की हो आजोबा, चालेल. त्याबरोबर आता आजोबा विचार करायला लागतात की हे काय, पोर तर कधीचीच निघाली आहे, मग अजून पोहोचली कशी नाही. त्याबरोबर अद्वैतने आता इथे वाढदिवसाची सगळी अरेंजमेंट व्यवस्थित करून ठेवलेली असते. आजोबांना मात्र आता इकडे कलाची काळजी वाटायला लागते. ते म्हणत असतात की वेळेवर निघाली आहे, पण अजून पोहोचली नाही, काय कळायला मार्ग नाही, कुठं राहिली ही पोर. त्याबरोबर आता आबा ही विचार करत असतात, काळजी करत असतात. इतक्यात आता इकडे रोहिणीला मात्र हे सगळं बघून फारच आनंद होत असतो. ती विचार करते की चला, याचा अर्थ आपल्याला जे हवं आहे, जसं हवं आहे, सगळं काही तसंच घडतंय. त्यानंतर आता कला ही अद्वैत जवळ पोहोचलेली असते. अद्वैत आणि कला हे दोघंजणं छान पद्धतीने केक कापतात आणि मग कला ही खूप आनंदी होते. तर अद्वैत तिला गिफ्ट देतो. गिफ्ट म्हणून त्याने कलाला डिवोर्स पेपर्स दिलेले असतात. कला ते पेपर्स उघडते आणि म्हणते, अरे वा, चक्क डिवोर्स पेपर्सवरती सॉरी दी ग्रेट अद्वैत चांदेकर. त्याबरोबर अद्वैत कलाच्या तोंडावरती हात लावतो आणि म्हणत असतो, हे बघ, डिवोर्स दिला असता तर बरं केलं असतं हे बोलून मी जी चूक केली आहे ते सुधारण्यासाठी मी तुला हे पेपर्स दिलेत, आता हे गुपचूप एक्सेप्ट कर. त्याबरोबर कलासुद्धा हसते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथंच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.